सिल्लोड तालुक्यातील बनकेनळ येथे हॉटेल व्यवसाय करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. ओढत बाजार पोलिसात घटनेची नोंद. आज दिनांक 9 फेब्रुवारी दुपारी 2:20 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बनकेनळ येथे घडली आहे. सदरील घटनेची नोंद ओढत बाजार पोलिसांनी घेतली असून गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नारायण विष्णू राकडे, वय 26 वर्ष, राहणार कासोद, तालुका सिल्लोड असे मयताचे नाव आहे. मयत नारायण यांनी 1 महिन्यापूर्वी बनकेनळ फाटा येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. गावातच त्याने किरायाने खोली घेऊन राहत होता. त्याने हॉटेलमधून त्याच्या घराकडे गेल्याच्या नंतर घरात तो एकटाच होता, तर पत्नी माहेरी गेली होती. त्याने घराचे दार बंद करून त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटनेची माहिती ओढत पोलिसांना मिळताच सदरील घटनेच्या ठिकाणी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला. सदरील घटनेची नोंद ओढत बाजार पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओढत बाजार पोलीस सदरील घटनेचा तपास करीत आहे, अशी माहिती ओढत बाजार पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.